नेहमीच म्हणतात आणि म्हणूनच मराठी रंगभूमीवरील जुनी नाटकं आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत। मराठी रंगभूमीला तेजोमय करणाऱ्या जुन्या जमान्यातील आणि नवीन पिढीला माहीत नसणाऱ्या नाटकांना पुनरुज्जीवित करण्याचा उपक्रम अभिनेते सुनील बर्वे यांनी हाती घेतला। हार्बेरियम असं या उपक्रमाचं नाव असून या अंतर्गत 5 नाटकांचे प्रत्येकी 25 प्रयोग करण्यात येणार आहेत। या निमित्ताने मराठी रंगभूमीवरील अजरामर कलाकृती पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। हार्बेरियम या उपक्रमाअंतर्गत पहिलं नाटक म्हणजे वसंत कानेटकर लिखित सुबक निर्मित सूर्याची पिल्ल। चला तर जाऊया त्याच्या तालमीला। या नाटकात अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, क्षिती जोग, अतिशा नाईक, उदय सबनीस, वैभव मांगले, उज्ज्वला जोग मराठीतील नामवंत कलाकारांची अख्खी फौज आहे। आणि या कानेटकरी क्लासिकल कॉमेडीचं दिग्दर्शन केलं आहे ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी। चला सुटलो बाबासाहेब, पण हा काउंटमन किती फॅन्टॅस्टिकली ड्रामॅटिक आहे। म्हणजे पहिल्या खंडात त्यांनी काय भयान चित्र उभं केलं होतं। माझी 25 वर्ष कारकिर्दीला पूर्ण होत आहेत, या डिसेंबरमध्ये होतील। तर त्या निमित्ताने मला असं वाटलं की या 25 वर्षांमध्ये प्रेक्षकांनी मला खूप प्रेम दिलं, उदंड प्रतिसाद दिला, पाठीवरती थाप दिली आणि यश दिलं। आणि याचं मला असं वाटत होतं की मी प्रेक्षकांना काहीतरी देणं लागतो। आपली जुनी नाटकं आहेत ज्याच्याबद्दल आपण खूप ऐकत आलोय, माझ्या पिढीने सुद्धा अनेक वेळेला जुन्या नटांविषयी किंवा त्या नाटकांविषयी खूप ऐकलंय, पण ती नाटकं लोकांसमोर कधी येण्याची संधी त्यांना पाहण्याची संधी मिळाली नाही। जुन्या नाटकांमध्ये असं काही असं माझ्या लक्षात आलं की काही नाटकं आहेत त्याला रिवायवलची कॅपॅसिटी आहे, ती रिवाईव्ह होत राहतील, पण काही नाटकं आहेत जी उत्तम होती पण त्याला कदाचित आता लोक रिवाईव्ह करतील की नाही मला माहीत नाही। म्हणून मी असं ठरवलं की मला मोजकेच प्रयोग करायचे, तर मी अशी काही नाटकं निवडीन ज्याला रिवायवलची कॅपॅसिटी कमी आहे आणि म्हणूनच मी ही काही नाटकं निवडली। मग मी 5 दिग्दर्शकांबरोबर ही संकल्पना माझी शेअर केली, त्या 5ही दिग्दर्शकांनी ही संकल्पना उचलून धरली। मी नटांकडे गेलो, त्या नटांना जेव्हा संकल्पना सांगितली तेव्हा त्यांना सुद्धा आवडली। मी निघतो, फुरसुंगीला जायला निघतो, आधीच उशीर झालेला आहे ना। फुरसुंगी अंधारा, तुझ्या फुरसुंगीच्या आरोग्य धामाचाही निकाल लावणार आहे मी आज। आम्ही नाटक निवडलं, त्याचं कास्टिंग झालं, तालमी सुरू झालं, तरीही मला वाटत होतं की कुठच्याही स्टेजला तो म्हणाल की नाही हे शक्य, कारण हे इतकं अवघड आणि इतकं खरोखरच फॉलोअप त्याचा करायला आणि ते सगळं पुढे खरोखरच न्यायला हे खूप मोठं अवघड काम आहे। पण एकदा ते होतंय म्हटल्यानंतर मात्र हे ड्रीम प्रोजेक्ट आहे। म्हणजे आम्ही 5 जण आहोत, त्यातलं पहिलं नाटक मी करते। आलं सगळं लक्षात आलं। मंत्रा रघुराया, कॉंग्रॅच्युलेशन रघुराया, बोल। सगळी समविचारी लोक या निमित्ताने एकत्र आलेली आहेत आणि त्यामुळे हे नाटक रंगमंचावरती जेव्हा येईल तेव्हा या नाटक बघत असताना प्रेक्षकांना एक वेगळा आनंद मिळणार आहे याची आम्हाला मनोमन खात्री पटलेली आहे। मुळात अनेक जणांची अशी एक तक्रार असायची की आम्हाला काही जुनी नाटकं बघायला मिळाली नाहीत, आम्हाला ते काही वाचायला मिळालं नाही। तर सुनील बर्वेचा हा एक वेगळा उपक्रम आहे, ज्या योगे तुम्हाला काळाच्या पडद्याआड गेलेली काही नाटकं पुन्हा एकदा ती धूळ झटकून नव्या संचात, नव्या रूपात एक लकाकी घेऊन नव्या रंगमंचावरती येणार आहेत। हा संपूर्ण प्रकल्प अत्यंत मजेशीर, छान आणि चांगलं दर्जेदार मनोरंजन देणारा असा ठरेल। मदालसा अगं तूच ना ग, इतकी वेगळी दिसते मी की नटून थटून। काय आहे का हा प्रकार भाऊजी? कन्यारत्नाचा सौंदर्य प्रसाधन शास्त्राचा अभ्यास संपवून नुकतंच तिने प्रणयाराधन शास्त्रात पदार्पण केलंय। वहिनी खूप धमाल येते हे नाटक करताना, आम्ही तालमी खूप एन्जॉय करतोय आणि पुन्हा एकदा एक खूप चांगलं नाटक बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना आणि नटांनाही एक चांगला अनुभव या नाटकाच्या माध्यमातून मिळणार आहे असं मला वाटतं। पण आहे कोणतं भाग्यवंत भाऊजी? नाही वहिनी, अहो काय तर्क कुतर्क करू नका, तुर्त बातमी गुप्त ठेवा, ही सगळी रघुरायाची शिकार करायची तयारी आहे। खूप विनोदी धमाल कॅरेक्टर्स आहेत या नाटकांमध्ये आणि एक मराठी भाषा ही नाटकांमध्ये आणि खूप समृद्ध आहे मराठी लिटरेचर आणि त्याच पठडीतलं नाटक आणि त्याच कॅटेगरीतलं
खूप धमाल येते आम्हाला सगळ्यांना. मी लहानपणी वाचलेलं पहिलं नाटक हे होतं आणि मी वसंत कानेटकरांचं हे तिसरं नाटक करते आता, त्यामुळे माझं विशेष प्रेम आहे या नाटकावर आणि खूप मजा येते. मी प्रतिमा कुलकर्णींबरोबर पहिल्यांदा काम करते, फर्स्ट टाइम की ती डिरेक्ट करते आम्हाला. इथे बरीच जण आहेत ज्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करते, म्हणजे पुष्कर, अनिकेत हे मित्र असले तरी सुद्धा काम कधीच केलेलं नाही. ह्या सगळ्यांबरोबर काम करायला मजा येते. या नाटकात बनूताई मिराशी जी आता आई करते काम, ते माझ्या आजीने केलं होतं, शांता जोग यांनी ओरिजिनली. त्यामुळे एक सगळ्याच बाजूनी हे नाटक माझ्यासाठी खूप खूप जास्त प्रिय आहे. या बनूताई उभी हयात त्यांनी आश्रमाच्या सेवेसाठी घालवली. चंद्रासारखे त्या झिजल्या, रक्त आटवलं, आटून येत आणि उपण्यासारखे म्हणता काय मी नाही, तुमचा बाप. हो त्यानंतर खूप बुजुर्ग कलावंतांनी हे नाटक गाजवलेलं आहे. म्हणजे मोहन गोखले, सदाशिव अमरापूरकर, दिलीप प्रभावळकर, बाळासाहेब कर्वे, शांता जोग, अनेक यांनी हे नाटक गाजवलेलं आहे. दामू केंकरे सरांनी ते डिरेक्ट केलं होतं. तर आम्ही तो प्रयत्न करणं म्हणजे थोडंसं असं शिवधनुष्य उचलण्याचा प्रकार आहे. आणि मुळात याच्यातली आवडलेली सगळ्यात गोष्ट कुठली होती नटांना सुद्धा आणि दिग्दर्शकाला सुद्धा, की फक्त 25 प्रयोग होणार आहेत, ज्यातले 13 प्रयोग फक्त मुंबईत होतील आणि 12 प्रयोग मुंबईच्या बाहेर होतील. तुम्ही जर का नाट्यप्रेमी असलात तर तुम्ही नाटकाला या आणि तुम्ही यालच, माझी खात्री आहे. कारण तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, त्याच्यापेक्षाही जुन्या आपल्या परंपरेवरती नाटकाच्या निश्चितच प्रेम आहे आणि त्या सगळ्या मोठ्या लोकांना सलाम करण्यासाठी हा माझा कुठेतरी प्रयत्न आहे. सुनील बर्वे यांचा हार्बेरियम हा उपक्रम खरोखर अनोखा अनुभव असून प्रेक्षकांच्या मनात मर्मबंधाची ठेव बनून राहील यात शंकाच नाही.